नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरस स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 9च्या स्टुडंटची जी घटक चाचणी 1 क्रमांक 1 होणारे प्रथम घटक चाचणी, जिला फर्स्ट युनिट टेस्ट म्हणता, युनिट टेस्ट 1 म्हणता, तिची इंग्लिशची क्वेश्चन पेपर चालू वर्षाची तुम्ही बघू शकता. स्टँडर्ड 9 युनिट टेस्ट 1, मार्क्स आहे 20, सब्जेक्ट आहे इंग्लिश. 2026-27ची प्रश्नपत्रिका असणार आहे. वेळ दिलेला आहे 1 तास. 1 तासामध्ये ही प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची आणि 5 मिनिटामध्ये मी व्हिडिओ ओव्हर करणार आहे. म्हणजे 5 मिनिटात ही पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला मिळणार आहे 20 गुणांची. सो आत्ताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन सेट करा. तुमच्या इयत्ता 9वीच्या प्रथम घटक चाचणीच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेल्या आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2, इतिहास, भूगोल, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2 सर्व विषयाच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. तर चला व्हिडिओला सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी सगळ्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहेत. सो डायरेक्ट क्वेश्चन पेपरला सुरू करूया. सेक्शन 1 आहे लँग्वेज स्टडी. विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये काय असणार आहे, तुम्हाला सूचना दिल्या असतील त्यानुसार कृती करायच्यात. बघा तेच म्हटलेलं आहे, डू ॲज डायरेक्टेड. सूचनेनुसार कृती करा. 5 गुणांसाठी आहे लँग्वेज स्टडी. त्यामध्ये म्हटलेलं आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला सेट करायचं आहे. माहिती ना अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कसं सेट करता, ABCDच्या क्रमानुसार. सपोज आता सगळे एसने स्टार्ट होतं, तर त्याच्या पुढील लेटर बघा आणि त्यानंतर स्टार्ट करा. ओके, जाऊया पुढे. त्यानंतर आहे सेकंडमध्ये मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर इच. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, स्कूलमेट या शब्दापासून तुम्हाला 3 शब्द बनवायचे अर्थपूर्ण, परंतु कमीत कमी त्यामध्ये 3 लेटर तरी असायला पाहिजे. ओके, जसं की आता कसं होऊ शकतं, स्कूल होऊ शकतं, मेट बी होऊ शकतं, अजून काय होऊ शकतं, हुक होऊ शकतं का नाही, हुम होऊ शकतं का नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, कूल होऊ शकेल. ओके, कूल होऊ शकेल. त्यानंतर मॅट बी होऊ शकेल. त्यानंतर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्रिएट करायचे आहेत. ओके, जाऊया पुढे. त्यानंतर तिसरा आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता वॉटर याच्याशी रिलेटेड शब्द लिहायचा आहे प्युअर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रिलेटेड वर्ड इथे तर ठीक आहे, आता तुम्ही 9ची एक्झाम देता, पण इथून पुढे गोष्ट लक्षात असू द्या की ज्या वेळेला तुम्हाला इंग्लिशच्या पेपरमध्ये रिलेटेड वर्ड लिहायला असेल, सपोज आता या डायग्राममध्ये तुम्हाला वॉटर दिलेला आहे, त्याच्याशी रिलेटेड वर्ड जर एखादा दिलं असेल, लाईक इथे प्युअर दिलेला आहे, तर प्युअर काय नाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे की वर्ब आहे, ते आयडेंटिफाय करा. काय ॲडजेक्टिव्ह आहे ना, तर बाकीचे देखील तुम्हाला ॲडजेक्टिव्हच पाहिजेत. तिथे तुम्हाला लिहायला ॲडजेक्टिव्हच पाहिजे, असं नाही की मग तुम्ही इथं नाऊन लिहिताय वगैरे वगैरे. बाकीचे देखील ॲडजेक्टिव्हच पाहिजेत. ओके, जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. सेक्शन 2 आहे टेक्स्टियल पॅसेज. आता टेक्स्टियल पॅसेज आपल्याला बघायचं आहे. म्हणजे पाठ्यपुस्तकातील उतारा असेल तुम्हाला, त्यावरती काही प्रश्न असतील ती सोडवायची असेल. बघा म्हटलेलं आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. म्हणजे पुढील उतारा वाचा आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सेम विथ माईन. इथून तर विद्यार्थी मित्रांनो काउंटी इन्स्पेक्टर इथपर्यंतचा परिच्छेद आहे, म्हणजे पॅसेज दिला आहे. लेट्स टेक द स्क्रीनशॉट अँड वी विल गोइंग टू सी द क्वेश्चन्स. विद्यार्थी मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट घ्या प्रश्नांचा आणि आपण प्रश्न बघूयात काय आहे. पॅसेजचा स्क्रीनशॉट घ्या. आपण प्रश्न बघतोय काय. तर बघा प्रश्न आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगा, सत्य असत्य हे सांगायचं तुम्हाला. ओके, तर टॉमी इज अ मार्गीज ब्रदर. टॉमी इज मार्गीज ब्रदर, चूक आहे की बरोबर ते सांगा. त्यानंतर आहे टॉमी फाउंड द ओल्ड बुक इन द ॲटिक. चूक आहे की बरोबर ते सांगा. त्यानंतर आहे मार्गी वॉज ओल्डर दॅन टॉमी. चूक आहे की बरोबर ते सांगा. पॅसेज वाचल्यानंतर उत्तरे सहजरित्या लिहिता येतील. फक्त आणि फक्त काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्यवस्थितरित्या पॅसेज वाचायचा आहे आणि पॅसेज समजून घ्यायचा आहे. त्यानंतर आहे द ओल्ड बुक वॉच अबाउट स्कूल. स्कूलबद्दल होती का विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं आहे कमेंटमध्ये, ट्रू आहे की फॉल्स. जाऊया पुढे. त्यानंतर आहे दुसरा, राईट द फॉलोइंग युजिंग कम्प्लीट वर्ड्स इन्स्टिड ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. ओके, शी हॅडंट सी ॲज मेनी बुक्स. त्यानंतर आहे डू यू समटाईम्स हेट युअर स्कूल व्हाय. कधी कधी तुम्हाला तुमच्या शाळेचा तिरस्कार होतो का, त्याबद्दल नफरत होते का, तर का होते एक्झाम असेल तेव्हा होते का, कमेंटमध्ये नक्की कळवा. सेक्शन 3 आहे पोएट्री. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कविता असणार आहे, कवितेवरती काही प्रश्न असणार आहे, ती सोडवायची आहे. परंतु इथं बघा काय म्हटलेलं आहे, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स गिवन बिलो. आता कवितेवरती प्रश्न आणि डायरेक्ट ॲप्रिसिएशन तुम्हाला आलेलं आहे. होप इज द थिंक विथ फेदर्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ही जी तुमची कविता आहे ना, होप इज द थिंक विथ फेदर्स, हिचं आता तुम्हाला याचं तुम्हाला काय ॲप्रिसिएशन लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. राईट ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, टायटल लिहा, नेम ऑफ द पोएट लिहा, राईम स्कीम लिहा, फिगर ऑफ स्पीच लिहा, थीम सेंटर आयडिया लिहा. अशा पद्धतीने जर तुम्ही ॲप्रिसिएशन लिहिलं तुम्हाला 5 गुण मिळून जातील, पॉईंट वाईज ॲप्रिसिएशन जर लिहिलं तर. त्यानंतर आहे सेक्शन 4 जे काय ट्रान्सलेशन, भाषांतराचं आहे, 5 गुणसाठी आहे, 5 मार्क्ससाठी आहे. बघा ट्रान्सलेशनमध्ये काय आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. पुढील जे शब्द आहे ते तुमच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायचे. मग तुमची मातृभाषा मराठी असेल मराठी, हिंदी असेल हिंदी, किंवा कन्नड उर्दू काय असेल त्यामध्ये करा. पिकनिक म्हणजे सल. सॉईल म्हणजे काय होतं कमेंटमध्ये सांगा. मॉडर्न म्हणजे काय होतं तेही सांगा. टूल्स म्हणजे काय होतं तेही सांगा. पिकनिक म्हणजे सल होतं, एवढंच मला माहिती आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स. म्हणजे वडीलधाऱ्या व्यक्तींना आदर द्या, म्हणजे मोठ्या माणसांना आदर द्या. त्यानंतर आहे रीडिंग इज माय हॉबी. वाचणे हा माझा छंद आहे, वाचणे मला आवडतं. त्यानंतर तिसरं आहे पुट युअर बुक्स इन द बॅग. तुमची जी पुस्तके आहेत
ती तुमच्या बॅगमध्ये ठेवा. ओके. त्यानंतर आहे टेक ॲडवाइसेस फ्रॉम युअर टीचर्स फ्रॉम टाईम टू टाईम. तुमच्या शिक्षकांकडनं वेळोवेळी सल्ला घ्या. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा, ज्यामध्ये आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग आयटम्स, म्हणजे प्रोवर्ब्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जी काही पुढली म्हण किंवा वाक्यप्रचार आहे ते तुम्हाला तुमच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायचं आहे. हेस्ट मेक्स वेस्ट. त्यानंतर आहे हिअर देअर इज अ विल देअर इज अ वे, ज्याच्या वाहा राहा, अशा पद्धतीने दिलं आहे. आता तुम्हाला याची मोस्ट ऑफ द ॲन्सर्स मी दिलेली आहेत, परंतु जी ॲन्सर्स नाही आहेत ती तुम्हाला सॉल्व करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो ही क्वेश्चन पेपर तुम्हाला अगदी हेल्पफुल आहे. तुम्ही प्रश्नपत्रिकेचा अधिकाधिक प्रॅक्टिस करा, अधिकाधिक सराव करा. ही प्रश्नपत्रिका फक्त तुम्हाला सराव म्हणून देण्यात येत आहे. ही 100% तुमच्या स्कूलमध्ये येईल का याची गॅरंटी, याची खात्री आम्ही घेत नाही. काही क्वेश्चन असेल कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला आन्सर करेल. तुमच्या सर्व विषयाची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्यासोबत फर्स्ट टर्मच्याही क्वेश्चन पेपर आम्ही अपलोड करू ॲज सून ॲज पॉसिबल. त्यासोबत वार्षिकही आम्ही पेपर तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना युनिट टेस्ट इंग्लिशच्या पेपरसाठी शुभेच्छा. धन्यवाद.